नमस्कार, मी भाग्यश्री पाठ. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. लांडगा आला रे लांडगा आला तसं झालंय, पण खरोखरीसच लांडगा येऊन उभा राहिला. पण दुसऱ्या बाजूची परिस्थिती बघितली तर सुरुवातीला जेव्हा लांडगा आला म्हणल्यावर लोक घाबरतात, तेवढे नंतर घाबरत नाहीत. म्हणजे सुरुवातीला जेव्हा टॅरिफ लावणार म्हटलं तेव्हा मार्केट सपाटून पडलं, पण आता ते रोजचंच झालं. त्यामुळे मार्केटसुद्धा त्या गोष्टीला कंटाळलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रिॲक्शन येत नाही. म्हणजे आता एकंदरीत आपल्याला 50% टॅरिफ भारताला द्यावा लागेल. पण आज गिफ्ट निफ्टीची रिॲक्शन बघितली तर तेवढी खूप दिसत नाही, कारण एकाच बातमीने मार्केटवर सातत्याने परिणाम होत नाही. माणूस प्रत्येक जी अडचण येते त्या अडचणीला रुळतो, तशी स्थिती आहे. डेटा जर बघितला तर डॉलर इंडेक्स 98 आहे, क्रूड 67 आहे, बॉन्ड यील्ड 4.24 आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 4,999 कोटीची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 6,794 कोटींची आहे. आता आपण काही गोष्टी जर बघितल्या तर मॅकडोनल्ड्स आणि डिझनी यांचे रिझल्ट चांगले आले. अमेरिकन मार्केट त्यामुळे सावरलं. ॲपलचा शेअर 3% वाढला. $100 बिलियन एवढी रक्कम ते गुंतवणार आहेत. 25% जादा टॅरिफ आपण रशियाकडून क्रूड घेतोय म्हणून लावला जाणार आहे. तर एकंदरीत आता 50% टॅरिफ द्यावा लागेल आणि हा टॅरिफ किंवा हा दर 27 ऑगस्टपासून लागू केला जाईल. जपानवर सुद्धा 15% जादा टॅरिफ लावला जाईल आणि सेमी कंडक्टरच्या आयातीवर 100% टॅरिफ लावला जाईल असं सांगण्यात आलं. तुम्ही जर अमेरिकेत उत्पादन केलं तर तुम्हाला टॅरिफ द्यायची गरज नाही किंवा टॅरिफ लावले जाणार नाही. आज झोमॅटोमध्ये ब्लॉक डील होणार आहे. 18.85 कोटी शेअर्स विकले जातील. 1.9% हिस्सा आणि 285 रुपयाच्या भावाने हे ब्लॉक डील होईल. तसंच कोटक बँकेमध्ये सुद्धा ब्लॉक डील होणार आहे. हे 2,066 कोटी रुपये रकमेचं ब्लॉक डील होईल. 1,955 एवढ्या दराने हे कोटक बँकेमध्ये ब्लॉक डील होणार आहे. आता आपण काही जे रिझल्ट लागले काल मार्केट बंद झाल्यावर, काही रिझल्ट मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेत, ते तुम्ही पहा. त्यानंतर जे रिझल्ट लागले ते आत्ता सांगते. रेमंड लाईफस्टाईल यांचा तोटा कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. डेटामॅटिक्स प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन वाढला आहे. हिरो मोटोचा रिझल्ट एवढा समाधानकारक दिसत नाही. प्रॉफिट फ्लॅट आहे, रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिनसुद्धा फ्लॅट आहे. व्ही आय पीचाही रिझल्ट कमजोर आहे, लॉस वाढला आहे,
रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन कमी झाला आहे. भेळचाही रिझल्ट चांगला नाही आहे. भेळचा नेट लॉस 455 कोटी आहे, तर रेव्हेन्यू फ्लॅट आहे. इरकॉन प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन तेवढं वाढलं आहे. सुलाचा तर रिझल्ट कित्येक क्वार्टर झाले कमजोरच येतोय. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी. ट्रेंड्सचा रिझल्ट मात्र चांगला आला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. किर्लोस्कर ऑइल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. MM फोर्जिंग कमजोर आहे, प्रत्येक गोष्ट कमी. त्याचप्रमाणे GNFC प्रत्येक गोष्ट कमी झाली. प्रिन्स पाईप कथा तीच, प्रत्येक गोष्ट कमी झाली. त्यामुळे MM फोर्जिंग, GNFC, प्रिन्स पाईप रिझल्ट कमजोरच म्हणायला हवेत. लुमॅक्स ऑटोचा मात्र रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं आहे. बजाज होल्डिंगचा रिझल्ट दिसायला चांगला दिसतोय, पण त्याने बजाज फिन्सर्वचे शेअर्स विकल्यामुळे तो फायदा वाढलेला आहे. बामर लॉरी रिझल्ट चांगला आहे. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळंच वाढलं आहे. त्या विरोधात गोपाल स्नॅक्सचा रिझल्ट कमजोर आहे. तिन्ही गोष्टी कमी झाल्या. फोर्टिज हेल्थकेअर रिझल्ट चांगला आहे, सगळंच वाढलं आहे. एसकेएफचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. रेन इंडस्ट्रीचा रिझल्ट मात्र सुंदर आहे. तोट्यातून फायद्यात आली आहे. 77 कोटी तोटा होता, त्याचा 100 कोटी फायदा झाला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. प्रोटीन EGOV रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. हिंदुजा ग्लोबल प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन मात्र वाढलं आहे. गुजरात हायकोर्टाने टॅक्सच्या संदर्भात स्टे ऑर्डर दिली आहे. TSN वायर याच्यामध्ये टाटा स्टीलने 40% स्टेक घेतला आहे. IRBचं टोल कलेक्शन 10% वाढलं आहे. मॉईलचं प्रोडक्शन वाढलं 11.4%, तर विक्री मात्र कमी झाली. ती 4.53% झाली. पूर्वीची विक्री 5% होती. बामर लॉरी 200 KLPDचा ग्रेन बेस्ड इथेनॉल प्लांट ते आंध्र प्रदेशात लावणार होते, पण रिस्क रिवॉर्ड रेशो बघता ते काही फिजिबल किंवा योग्य वाटलं नाही, म्हणून त्यांनी हा बेत कॅन्सल केला. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 5%पेक्षा जास्ती स्टेक घेण्यास RBL बँकेला परवानगी दिली. हा स्टेक 10%पेक्षा कमी असायला पाहिजे आणि 5%पेक्षा जास्त. हिंदुस्तान कॉपर आणि गेल या दोघांनी मिळून मायनिंग आणि प्रोसेसिंगसाठी एक MOU साईन केला आहे. पूर्वांकाराला 83.51 कोटीच्या कामासाठी LOI मिळाला आहे. पातंजलीची GST टॅक्स डिमांड कमी झाली आहे. ती 44.82 लाखापर्यंत कमी झाली. आता त्यांना 27.46 कोटी एवढे रुपये भरावे लागणार आहेत. एन्व्हायरोला 1178 कोटीच्या ऑर्डर्स सरकारकडून मिळाल्या आहेत. जिंदाल वर्ल्ड वाईड यांनी
तिच्या सबसिडियरीमधला 51% स्टेक 12.75 कोटीला विकलाय. वारी एनर्जी इंडो सोलरमधला 3% स्टेक ते विकणार आहेत. लेमन ट्री उत्तर प्रदेशात चांदौसी इथे नवीन हॉटेल त्यांनी सुरू केलं. आता त्यांची उत्तर प्रदेशात 8 हॉटेल झाली. ग्लेनमार्क फार्मा ते त्यांच्या सबसिडियरी मधली जी केस चालली होती त्याच्या सेटलमेंटसाठी $37.75 मिलियन एवढे त्यांना द्यावे लागणार आहे. आता तेजीमध्ये मंदीमध्ये कुठले शेअर राहतील ते आपण पाहूया. आधी तेजीतले बघूया. ज्याचा रिझल्ट चांगला आहे असे आणि ज्या बातम्या पॉझिटिव्ह आहेत अशा शेअरचा विचार तेजीच्या लिस्टमध्ये केला आहे. तरी तुम्ही बातमी पहा. तुम्हाला वाटलं आता डिक्सनसारखे शेअर आहे, मोदींचा चायना दौरा आहे, तर चायनाबरोबरच्या कंपनीबरोबर डिक्सननी करारसुद्धा केला आहे. तर असे जे शेअर आहेत आणि सेमीकंडक्टरच्या संदर्भात चायना आघाडीवर आहे, तर आज एकतर सेमीकंडक्टरवर टॅरिफ लावणारे 100% ही बातमी असल्यामुळे हे अंबर डिक्सन हे मंदीच्या दिशेने जातील. पण त्याविरुद्ध यांचा चायना दौरा असल्यामुळं काहीतरी ॲडजस्टमेंट होण्याची पण शक्यता आहे. तर अशा ज्या दोन्ही बाजूच्या तेजी आणि मंदीच्या बाजूच्या बातम्या असतात त्या मात्र ट्रिकी असतात आम्हाला लिस्टमध्ये देण्यासाठी ते शेअर. तर तुम्ही सावधगिरीने त्या शेअरमध्ये ट्रेड केला पाहिजे. तेजीमधले शेअर आधी बघा. कमिन्स, इंडिगो, एशियन पेंट, वारी एनर्जी, ITI, युनियन बँक, गेल, हिंदुस्तान कॉपर, ONGC, डेटामॅटिक्स, बन्नारी अमन शुगर त्यांचा रिझल्ट चांगला लागला आहे म्हणून. बामर लॉरी, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, ट्रेंट, फोर्टिस हेल्थकेअर, डेटामॅटिक्स, जिंदाल स्टेनलेस, ॲथर एनर्जी, स्टोव क्राफ्ट, लुमॅक्स ऑटो, हुडको, माझगाव डॉक्स, सांघवी, IRB, दालमिया भारत सिमेंट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची जी बातमी होती त्या बातमीवर शेअरनी रिॲक्ट केलं आहे. कारण काल विचारण्यात आलं होतं सेबीला की ज्या एक्सपायरीज महिन्याला 2च व्हाव्यात किंवा मार्जिनच्या संबंधातली ॲडजस्टमेंट त्याबाबत तुम्ही काही सांगू शकाल का. तर त्यांनी फेटाळून लावलं, आत्ता काहीही नक्की नाही. म्हणजे कितपत लोकांना पटतंय, काय काय होत आहे हे बघण्यासाठी बातमी टाकली होती. बघूया मग पाण्याचा तळ काय काय होतोय तो तरी बघूया म्हणून बातमी टाकली होती की काय माहिती नाही. तर ते पाहावं लागेल. पण काल 2280 पर्यंत गेला होता, तिथून शेअर 2400 पर्यंत आलाय. लुपिन, रेन इंडस्ट्री, ब्लू स्टार, ॲस्ट्रा मायक्रो, मनकाइंड फार्मा आणि UPL. तर मंदीमध्ये झायडस लाईफ, वैभव, राजेश एक्सपोर्ट, अवंती फीड्स, वॉटर बेस, ॲपेक्स फ्रोझन, डिक्सन, अंबर, बजाज फिन्सर्व, हिरो मोटो, सुला, इरकॉन,
टाटा टेक्नॉलॉजी आणि सोना BLW हे सगळे झायडस लाईफपासून सुरू झालेले सगळे शेअर मंदीत राहतील. पुन्हा एकदा मंदीतले शेअर बघा. झायडस लाईफ, वैभव, राजेश एक्सपोर्ट, अवंती फीड्स, वॉटर बेस, ॲपेक्स फ्रोझन, डिक्सन, अंबर, बजाज फिनसर्व, हिरो मोटो, सुला, इरकॉन, टाटा टेक्नॉलॉजी आणि सोना BLW. तरीही काय होत आहे हे 9:15 समजेल आपल्याला, मला आणि तुम्हाला सुद्धा. नमस्ते.